नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे. माझी वर्ल्ड कपची टूर एका अर्थाने आता चालू झालेली आहे. पहिला सामना हा आपल्या लाडक्या मुंबईमध्येच होता आणि आता खरं भारत दर्शन माझं होणार आहे. कारण आता मी दिल्लीला आलेलो आहे, कारण भारताचा दुसरा सामना हा नामिबिया विरुद्ध या मागच्या अरुण जेटली स्टेडियमवरती आहे आणि तोच कव्हर करायला मी इकडे आलेलो आहे. सर्वात पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे जी ॲब्सोल्युटली अपेक्षित होती, जे मी अगोदरच्या क्लिपमध्ये सांगितलेलं पण होतं की पाकिस्तान विरुद्ध भारत सामना होणार. पाकिस्तान किती जरी हो नाही करत असणार तरी बडेजाव, मोठेपणाचा बडेजाव ते मारतील, पण अखेर ते खेळायला तयार होतील आणि तसंच झालेलं आहे. कौतुक करायला पाहिजे ICCचं, कारण ICCच्या शिष्टमंडळाने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत त्याचं मला कौतुक वाटतं. कुठंही त्यांनी डोक्यात राग घालून दिला नाही, कुठेही सामोपचाराची भाषा सोडली नाही आणि त्याचप्रमाणे ज्या गोष्टी होणार, ज्या गोष्टी करता येणं शक्य आहेत त्या गोष्टी केल्यात, ज्या करता येणं अजिबात शक्य नाही आहे त्याला स्पष्ट नकार सुद्धा दिलेला आहे. त्याच्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे आणि अर्थातच भारताचा जो दुसरा सामना होणार आहे त्याची तयारी वगैरे कशी चालली आहे याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. पाकिस्तानच्या बाबतीत ही गोष्ट झालेली होती की उगाच त्यांनी बांगलादेशची बाजू काय घेतली, त्यांना जर का न्याय मिळणार नसला तर आम्ही सुद्धा खेळणार नाही, एकदम भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ उतरले. त्यांनी जाहीर केलं, एकदा नाही तर दोनदा जाहीर केलं की आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत, 15 तारखेचा सामना आम्ही खेळणार नाही. त्याच्यानंतर बोलाचाली चालू झाली, बॅकएंडला चर्चा चालू झाल्या की जर का अशा पद्धतीने हे योग्य कारण न देताना जर का पाकिस्ताननी भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा प्रकार केला तर त्याचे गंभीर परिणाम हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भोगायला लागतील. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सँक्शन होती, त्यांच्या मॅच फी म्हणजे टुर्नामेंट फीमध्ये कटौती होती आणि त्याचा जो प्रचंड मोठा दणका बसणार होता त्याचा अंदाज जो आहे तो पाकिस्तान बोर्डाला लागलेला होता आणि त्याच्यानंतर खुसपट काढायचा प्रकार झाला की आम्ही हा क्लॉज वापरू, आम्ही तो क्लॉज वापरू. आणि त्याला सुद्धा आज कौतुक करतो मी एवढ्या करता की जे ख्वाजा आहेत, जे उत्तम वकील पण आहेत आणि ICCच्या डायरेक्टर बोर्डावरती आहेत, त्यांना पाठवलं गेलं पाकिस्तानमध्ये आणि त्यांनी कायद्याच्या भाषेतच समजून दिलं की तुम्ही जो काही प्रकार करताय तो होऊ शकणार नाही, ICC त्याला बदणार नाही आणि त्याच्यावरनं जे जर तुम्ही खेळला नाही तर गंभीर परिणाम हे भोगायला लागतील. मग चर्चा चालू झाली की आम्ही काय मागतोय आणि त्या काय मागण्याच्या ह्याच्यामध्ये भरमसाठ मागण्या केल्या, परंतु 2च मागण्या त्याच्यातल्या महत्त्वाच्या या मान्य करण्यात आल्या ICC कडनं आणि त्या म्हणजे बांगलादेशवरती अन्याय होऊन देणार नाही. खरं तर बांगलादेशचा निर्णय सुद्धा चुकीचा होता, कारण भारतामध्ये त्यांच्या खेळाडूंना सुरक्षा नाही हे जे सांगण्यात आलं त्याला तसा काही फार मोठा पाठबळ नव्हतं आणि तरीही ICCनी थोडीशी मला वाटतं लिनियन्सी दाखवत त्यांना थोडंसं कठोर शिक्षा देण्यापासून रोखलेलं आहे. आणि एकीकडे एक परिस्थिती अशी झाली होती की बांगलादेशला तर बाहेर जायलाच लागलं वर्ल्ड कपमधनं. मला खरोखर खूप वाईट वाटतं त्यांच्या खेळाडूंचं आणि त्यांच्या पत्रकारांचं, त्यांच्या चाहत्यांचं, ज्यांना क्रिकेट प्रचंड आवडतं आणि त्यांना मात्र वर्ल्ड कपपासून लांब राहायला लागलेलं आहे. मग पाकिस्तानवरती दबाव वाढत गेला. पाकिस्तानला कळत होतं आपल्याला खेळायला लागणार, पण तरीही तो बडेजाव संपत नव्हता, कारण आम्ही बांगलादेशच्या मागे मोठ्या भावासारखे कसे उभे राहूत हे त्यांना दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी बांगलादेशशी निगडीत 2 अटी टाकल्या आणि ICC म्हणलं चला ठीक आहे आपण त्या अटी मान्य करू. त्याच्याबरोबर पाकिस्ताननी बायलॅटरल सिरीज व्हायला पाहिजे, त्याच्याबरोबर भारताने पाकिस्तानमध्ये येऊन खेळायला पाहिजे वगैरे वगैरे या गोष्टीची सुद्धा मागणी केली होती, ज्याला ICCनी ठाम नकार दिला, कारण तो ICCच्या विषयाचा भागच नाही आहे. 2 बोर्डांमधली ती चर्चा आहे, कारण त्या बायलॅटरल सिरीज आहे. त्यामुळे ICC म्हणलं याच्यामध्ये आमचा संबंध नाही, आम्ही मदत करणार नाही, जी गोष्ट अत्यंत योग्य होती. आणि मग लक्षात आल्यानंतर आम्ही केवळ बांगलादेशसाठी हे करतोय असं सांगून 15 तारखेचा सामना खेळायला पाकिस्तान बोर्ड अखेर तयार झालेला आहे, जे परत मी तुम्हाला सांगतो अपेक्षित होतं. त्यामुळे दाखवताना त्यांनी खूप काही मोठं केल्यासारखं दाखवलं. प्रत्यक्षात ICCनी छान पद्धतीने या गोष्टी हँडल केल्या आणि मी ठामपणाने सांगितलेलं होतं असं काय होणार नाही, चुपचाप या आणि खेळा, आणि तसंच झालेलं आहे. आता भारताविषयी बोलूयात.
2 दिवसाची विश्रांती घेऊन भारतीय संघ आता सरावाला लागलेला आहे. अरुण जेटली मैदानावरती सराव चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये 2 मुद्दे मी मांडतो. पहिला मुद्दा मी सिराजचा मांडतो, कारण सिराजवरती माझं थोडं जास्त प्रेम आहे. लढवय्या बॉलर आहे म्हणून जास्त प्रेम आहे. इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने भारताला विजय मिळवून दिला ओव्हलवर, ते आठवलं म्हणून जास्त प्रेम आहे. तुम्ही काही म्हणू शकता. त्या सिराजला क्रिकेट देवानी अचानक वर्ल्ड कप खेळायला बोलून घेतलं. सूर्यकुमार यादवनी त्याला फोन केला, त्यावेळेला तो गोंधळलेला होता की अरे सूर्याभाई आप मजाक तो नाही कर रहे. शेवटी सूर्याला सांगायला लागलं बाबा तसं काही नाही, कारण हर्षित राहणार दुखापत झाली आहे आणि तुझा समावेश झाला आहे. 2 रणजी ट्रॉफी सामन्यामध्ये भरपूर बॉलिंग करून सिराज थकलेला होता आणि तरीही तो उत्साहाने आला आणि डायरेक्ट वर्ल्ड कपचा सामना खेळला. नवीन बॉलही त्यांनी टाकला, योग्य पद्धतीने बॉलिंग केली, काही बॅट्समनना आऊटसुद्धा काढलं. त्या सिराजचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. ह्याच्यामध्ये तर असं झालंय की भारतालाही ठेच नाही पण थोडीशी दुखापत झालेली होती, कारण अमेरिकेने 6 बाद 77 भारताचा धावफलक केलेला होता. पहिल्या 6 प्रमुख फलंदाजांना आऊट काढलेलं होतं. दुसरीकडे नेदरलँड्सनी पाकिस्तानची हवा टाईप केलेली होती. नेपाळनी तर इंग्लंडला सळो की पळो करून सोडलेलं होतं. याचा अर्थ बोलायची गोष्ट नाही आहे, परंतु T20 क्रिकेटमधले कुठलाही संघाला कमजोर लेखता येणार नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यातनं शहाणपणा घेऊन भारतीय संघाने दुसऱ्या सामन्याची तयारी व्यवस्थित चालू केली आहे. सरावादरम्यान एक गोष्ट दिसते की प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बॅटिंगचे प्रशिक्षक शितांशू कोटक खेळाडूंना बॅटिंग करत असताना तुम्ही जमिनीलगत सुद्धा फटके मारा, त्याच्यातनं सुद्धा भरपूर धावा वसूल केल्या जाऊ शकतील हे समजून सांगत होते. कारण सगळे हवाई हल्ले करायची गरज नाही आहे, ही गोष्ट समजून सांगण्याची गरज होती. ही गोष्ट केली जाते कारण सूर्यकुमार यादव मैदानावरती उभा राहिला म्हणून भारताला चांगला धावफलक उभारता आला आणि चांगला विजय मिळवता आला. काही जणांनी अगदी हे सुद्धा सांगितलं सूर्याचा कॅच पकडला असता तर काय झालं असतं. क्रिकेटमध्ये या जरतरच्या गोष्टी आपण किती काळ बोलणार आहोत हे मला फक्त सांगा. भारताच्या हातातनं कित्येक वेळेला महत्त्वाचे सामने गेले, कॅच पकडला गेलाय किंवा कॅच सुटल्यामुळे आपण त्याच्याविषयी बोलतो का, थोडा वेळ बोलतो, पण भारताचा विजय हा सूर्याचा कॅच सोडला म्हणून मिळाला हे म्हणणं म्हणजे तुम्ही कुठल्याच गोष्टीला ॲप्रिशिएट न करणार काय. जाऊ दे, नकारात्मक माणसांकडे दुर्लक्ष केलेलंच बरं हे आता मला हळूहळू कळून चुकलेलं आहे. त्यामुळे आपण सकारात्मक गोष्टींकडे बघूया. भारतीय संघाची सुरुवात सकारात्मक झालेली आहे, विजयाने सुरुवात झालेली आहे आणि आता पुढच्या टप्प्याकडे भारतीय संघ गांभीर्याने बघतोय. आणि एक सांगतो, इथे आल्यानंतर दिल्लीला आल्यानंतर इथल्या थंडीचा, कारण अजून दिल्लीमध्ये थोडी थंडी आहे, सामना संध्याकाळी आहे, या सगळ्याचा विचार करून या हवेशी जुळवून घेणं गरजेचं होतं. त्यातनंही गौतम गंभीर जे मुख्य प्रशिक्षक आहेत दिल्लीचे आहेत, त्यांच्या घरी मस्तपैकी एक जेवणसुद्धा भारतीय संघाचं आणि प्रशिक्षकांचं झालेलं आहे. त्यामुळे एकंदर सगळा आनंदी माहोल आहे आणि आता दुसऱ्या सामन्याची प्रतीक्षा आहे. तुमची मतं काय आहेत ती जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.